इस्लाम धर्मामध्ये ज्या व्यक्तीला आदर्श मानलेला आहे, मोहम्मद पैगंबर, या मोहम्मद पैगंबराचं जीवनचरित्र जर तुम्ही पाहिलं, या मोहम्मद पैगंबराने वयाच्या 50व्या वर्षी एका 6 वर्षाच्या मुलीशी लग्न केलेलं आहे, आयशा म्हणून जी आहे. एक मनुष्य 50 वर्षाचा मनुष्य 6 वर्षाच्या मुलीशी लग्न करतो, यापेक्षा कोणता अत्याचार असू शकतो? ज्यांचे आदर्श असे आहेत ते काय वागतील? 6 वर्षाची मुलगी. आणि या मुस्लिम धर्मामध्ये स्त्रियांवर जे हत्या घडतात त्याला कारण आहे, अत्याचाराचं हेच कारण आहे की त्यांचे आदर्शच अत्याचारी होते. कदाचित कोणी माझ्या मताशी सहमत नसेल, नसण्याचं काही कारण नाही, वस्तुस्थिती आहे. त्यामध्ये जे विचारवंत मुस्लिम आहेत आजच्या काळामध्ये, आज भारतामध्ये, माहिती करता मी सांगेल की 1 करोड मुस्लिमांच्या पेक्षा जास्त आकडा आहे की त्यांनी इस्लाम सोडलेला आहे. एक्स मुस्लिम स्वतःला म्हणून घेतात, एक्स मुस्लिम म्हणून एक वेगवेगळ्या प्रकारचे चॅनल सुद्धा त्यांनी सुरू केलेले आहेत. आणि जे मोठे मोठे 10-10, 20-20 वर्ष मौलाना म्हणून जे राहिलेले आहेत, पण त्यांनी जेव्हा इस्लामचा, कुराणाचा अतिशय सूक्ष्म अभ्यास केला आणि सूक्ष्म अभ्यास केल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की अन्याय अत्याचाराशिवाय यामध्ये काहीच नाही, त्यांनी धर्म सोडून दिलेले आहेत. 5 वर्षापूर्वी एक नॅशनल चॅनलची एक बातमी होती, पाकिस्तानची होती. एक मौलाना नॅशनल चॅनलवर रडत होता कि त्यावेळेला त्यांनी पाकिस्तानमध्ये एक घडलेली घटना त्यांनी सांगितली की आज तक 5 लाख लोगों ने इस्लाम छोड़ दिया है. तो रडायला लागला, मैं क्या देख रहा हूं, मैं जिंदा क्यों, ये देखने के लिए. 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पाकिस्तानमध्ये सुद्धा हा आकडा कोटीच्या पुढे गेलेला आहे. करोडो लोकांनी इस्लाम सोडला पाकिस्तानमध्ये. का सोडला? त्याच्यामध्ये अत्याचार दुसरं नाहीच आहे. एखाद्या गावामध्ये तुम्ही बघा, 10,000 लोकसंख्येचं गाव असेल, त्या ठिकाणी 100 मुसलमान असले तर सुरक्षित आहेत. पण 10,000 मुसलमानांमध्ये 100 हिंदू सुरक्षित आहेत का? आणि एवढं घडूनही जर हिंदू जागृत होत नसेल तर याच्यासारखं दुर्दैव काय असू शकतं बरं? किती तुम्ही झोपाळू आहात. जीवनामध्ये आपण मजबूत असावा. कोण काय करते त्याचा कर्म त्याच्याकडं. आपण कोणाला अत्याचार करण्याकरिता संधी देऊ नये.